आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। महाराष्ट्रातील शेतकरी कर्जाप्रमाणे सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी मागासवर्गीय आर्थिक विकास मंडळामार्फत कर्ज अनुदान देऊन उद्योग व व्यवसाय निर्मितीची संधी उपलब्ध करून देण्यात येते। या मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळामध्ये विविध आर्थिक विकास महामंडळांचा समावेश आहे। कोरोना महामारीनंतर या आर्थिक महामंडळाच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेले छोटे उद्योग चालवणं कठीण झालंय, त्यामुळे अनेकांचं कर्ज थकलं आहे। राज्य शासनाने ज्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफी जाहीर केली त्याचप्रमाणे सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसेच याची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी दिला। यावेळी राज्य सहसचिव बी.के. कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा सचिव सतीश माळगे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरके, किरण माने यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।